आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। दही, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि आपण असे फक्त 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, एकाच्या 2। आपण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे दही टाकणार आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे धनिया पावडर, 2 चमचे गोडा मसाला, 2 चमचे मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण त्यामध्ये मिरची पण ॲड करणार आहे, आणि 1 चमचा हळद। आता आपण हे पूर्ण हाताच्या सहाय्याने मॅरिनेट करून घेणार। तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता, किंवा बिर्याणी मसाला जर वेगळे मसाले तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता, आणि चवीपुरतं मीठ। आपण ह्याला पूर्ण मॅरिनेट करून ठेवलेले हे आपण आता अर्धा ते पाऊण तास असंच झाकून ठेवणार आहे। आता आपलं हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हे करून घेऊयात। आता आपण आपली चूल पेटवून घेतली आहे। मी टेरेसवर चूल पेटवली आहे माझ्याच, आणि आता आपण त्यामध्ये करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये प्रथम तेल टाकून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित गरम झाले, त्यामध्ये आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकू। आता आपण कांदा फ्राय होतोय तोपर्यंतच आपण ह्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकून घेऊया। कसं मुलांना रोज रोज गॅसवरचं करून किंवा नेहमी गॅसवरच आपण करत असतो काय कुठलाही पदार्थ झाला तर आज जरा सुट्टी आहे मुलींना माझ्या, त्यामुळे त्या मुली म्हटल्या की आज आपण मम्मी टेरेसवर चुलीवर स्वयंपाक करूया। म्हणून म्हटलं आज आता चुलीवर आपली बिर्याणीच करावी, चिकन बिर्याणी। छान खायलाही छान लागते आणि मुली आवडीने पण खातात। तर ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहे, कारण की आपण आधी मसाल्यांमध्ये जे मॅरिनेट केलेलं आहे त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। ह्यामध्ये आपण ज्या 2 मिरच्या उभ्या चिरून ठेवल्या होत्या त्या आपण टाकणार आहे। तुम्ही बघू शकता चुलीला किती व्यवस्थित जाळ लागलेला आहे आपल्या आता, आणि खायलाही मजा येते, छान वाटतं जरा असं वेगळं काहीतरी। बघा किती छान चूल पेटली आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये। आता मी ह्यात आपण जे मॅरिनेट केलेलं होतं चिकन ते ॲड केले। आता त्यामध्ये दुसरे कुठलेच मसाले टाकणार नाही आहे, कारण की आपण आधीच सगळे मसाले ॲड केलेले आहेत। आता ह्यामध्ये फक्त मी 1 बिर्याणी मसाला टाकते, तोही सुहानाचा बिर्याणी मसाला मी वापरला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये 2 मिनटं। मसाल्यांना तेल सुटलं आहे। तुम्ही चिकन जितकं जास्त मॅरिनेट कराल ना तेवढी तुमची बिर्याणी एकदम छान लागते चवीला, आणि चुलीवरची जरा टेस्टच वेगळी येते। चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे। आता बघा ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या। ह्याचा अर्थ काय की आपलं चिकन व्यवस्थित आता परतलं गेलं आहे मसाल्यांमध्ये। आता आपण ह्यामध्ये तांदूळ ॲड करू, जे मी धुवून ठेवलेले ते 2 ते 3 पाण्याने। आता हे आपण तांदूळ टाकले, त्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं पाणी होतं आपण तेच मी ॲड करणार आहे, गरम पाणी ह्यामध्ये। आता आपण तांदूळ आणि हे चिकन हे सगळं आपण आता एकत्र करून घेणार आहे। त्यात आपल्याला लागेल तेवढ्या अंदाजाने आपण पाणी ॲड करणार आहे। आता आपण आपली बिर्याणी व्यवस्थित आता ह्या एक उकळी काढून घेऊया त्याला, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता वरती प्रथम। पाहता आता किती छान उकळी आली आपल्या बिर्याणीला। आता आपण मस्तपैकी आपला भात शिजवून घेऊया बिर्याणीचा। त्याला व्यवस्थित आता उकळी पण आली आहे, व्यवस्थित त्यातलं पाणी पण आटलेलं आहे। आता आपला भात फक्त 5 मिनटं करतात आपण त्याला बारीक जाळावर एक वाफ काढून घेऊया, मग आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती व्यवस्थित झाली आहे, पूर्ण मोकळी झाली आहे। हे पहा, आता आपण ती काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया। थोडी आपण वरतून त्याला कोथिंबीर टाकू। प्रकारे आपली गरमागरम चुलीवरची बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे।
तुम्ही बघू शकता चुलीवर पण काही जास्त वेळ लागत नाही करायला. जशी तुम्ही घरात गॅसवर करता तशीच नेहमी गॅसवर करून मुलांना कंटाळा येतो आणि तीच चव लागते. जर तुम्ही चुलीवर केली त्याच पद्धतीने पण त्याची जरा टेस्ट वेगळी लागते आणि मुलं आवडीने खातात की असं काहीतरी वेगळं आहे. मोकळ्या आकाशाखाली मस्त असे चांदणे पडलेत वरती, थोडंसं थंड वातावरण आहे आणि त्या अशा वातावरणात जर तुम्ही अशी बिर्याणी केली तर मुलं खूप आवडीने खातील.